अपडेट इंडिया टीव्ही, हर खबर सच्चाई की। कळंब मोफत वाळूच्या प्रतीक्षेत घरकुल लाभार्थी। कळंब येथे मागील काही वर्षापासून वाळू घाटांचे लिलाव झालेले नाही। फार मोठ्या प्रमाणात होणारे नागरिकीकरण यामुळे वाळूची मागणी फार मोठ्या प्रमाणात वाढल्याने व वाळू तस्कर अंधारे वाळू पुरवठा होत असल्याने वाळूला सध्या सोन्याचे दिवस आले आहेत। गरीब घरकुल लाभार्थ्यांना मोफत वाळू मिळावी व वाळू तस्करीला आळा बसावा यासाठी शासनाच्या नवीन धोरणानुसार घरकुल लाभार्थ्यांना 5 ब्रास मोफत वाळू रेती वाटप सुरू करण्यात आलेले आहे। त्याच अनुषंगाने कळंब तालुक्यात परसोडी खुर्द हे घाट आरक्षित करण्यात आले आहे। दिनांक मे 25 ते 2 जून 2025 या काळात माटेगाव, सावंगी, डाफ व परसोडी येथील 50 लाभार्थ्यांना मोफत वाळूचे वाटप करण्यात आले। तर परसोडी येथील नागरिकांनी 6 दिवस काही न म्हणता सदर घाटातून मोफत वाटप करणारे ट्रॅक्टर यांना जाऊ दिले। तर दिनांक 2 जून 2025 गावातील सिमेंट रस्ता खराब होत असल्याचे कारण सांगून मोफत रेती वाटपाचे ट्रॅक्टर गावातून नेण्यास मज्जाव केला। नागरिकांच्या आशेवर पाणी सोडण्यात आले, त्यामुळे घरकुल लाभार्थ्यांची वाळू पाण्यात गेल्याची चर्चा सध्या कळंब तालुक्यात नागरिकांच्या चर्चेचा विषय बनला आहे। कळंब तालुक्यातील डोंगरखर्डा, मेटीखेडा, नांझा, जोडमोहा इत्यादी भागातील नाल्यांची रेती तस्करांनी खरडून नेलेली आहे व या भागात सध्या रेतीला सोन्याचा भाव असून प्रति ट्रॅक्टर 10,000 रुपयांनी सहज उपलब्ध होत आहे। मात्र या भागातील गरीब गरजू घरकुल लाभार्थ्यांना हा भाव न परवडण्यासारखा आहे। सध्या पावसाळा येऊन ठेपला असून या परिसरामध्ये बऱ्याच घरकुल लाभार्थ्यांची कामे रेती अभावी रखडलेली आहे। त्यामुळे सदर भागातील नागरिकांना मोफतची रेतीच्या प्रतीक्षेत आहे। कळंब तालुका प्रतिनिधी वीरेंद्र चव्हाण। सध्या ज्या घाटांचा लिलाव झालेला नाही अशा घाटातून आपण घरकुल लाभार्थी जे आहेत त्यांना मोफत वाळू वाटप करतो आहे। तालुक्यामध्ये मोठी वर्धा नदी आहे आणि खर्डा डॅम येथील पाणी अडल्यामुळे वर्धा नदीला मोठ्या प्रमाणात पाणी आहे आणि परसोडी दिगडी असेल किंवा तालुक्यातील इतर जे नाले आहेत ज्या ठिकाणी वाळू उपलब्ध आहे अशांची प्रस्ताव आम्ही माननीय जिल्हाधिकारी महोदयांना पाठवले होते आणि ते आम्हाला मान्य झाले आणि काही ठिकाणांना आम्ही मोफत वाळूसुद्धा वाटप केलेली आहे। परंतु आता अवकाळी पाऊस असेल आणि येणारा मान्सून असेल याच्यामुळे काही ठिकाणी रस्ते पूर्णपणे भिजलेले आहेत, तिथे वाहनं जाऊ शकत नाही। परंतु सुद्धा आपण मान्सूनच्या नंतरसुद्धा आपण जे घाटांचा लिलाव झालेला नसेल अशा घाटांच्या माध्यमातून आपण घरकुल लाभार्थ्यांना वाळू उपलब्ध करतो। सर, लोकांमध्ये एक अशी अफवा पसरली आहे का फक्त जे मुक्त रेती वाटप आहे हे फक्त 1 महिन्याकरिता आहे? नाही, असं नाही आहे। हा शासन निर्णय आहे आणि हा निर्णय ज्या वाळू घाटांचा लिलाव झालेला नाही किंवा भविष्यात होणार नाही आणि त्या घाटातून आपल्याला घरकुल लाभार्थ्यांना वाळू उपलब्ध होतो।